नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल हील युअर सोलमध्ये स्वागत करते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही तो ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुमच्यासाठी नवीन एपिसोड घेऊन येईन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सो आजचा टॉपिक जो आहे एव्हरीडे हॅबिट्स दॅट ड्रेन अवर एनर्जी. अशा कुठल्या आपल्या सवयी आहेत ज्यांनी आपली जी एनर्जी आहे ती खूप ड्रेन होते, म्हणजे नकळतपणे आपण त्या गोष्टी आपण करतो आणि मग आपण थकतो आणि मग दमतो. सो अशा कुठल्या गोष्टी आहेत त्याबद्दल आज मी बोलणार आहे. सो पहिली गोष्ट आहे टेकिंग थिंग्स पर्सनली. आपण सगळ्या गोष्टी इतक्या पर्सनली घेतो की त्यांनी बरेचदा आपल्याला कळत नाही की आपण त्याच्यावर विचार करत बसतो आणि मग आपल्याला कळत नाही तो वेळ कसा चाललाय आणि मग आपल्या लक्षात आलं की अरे खूप वेळ वाया गेलेला आहे आणि निष्पन्न काहीच झालेलं नाही आहे. सो ही हॅबिट जर असेल टेकिंग थिंग्स पर्सनली, यू आर ड्रेनिंग युअर एनर्जीज. त्याच्यानंतर होल्डिंग ऑन टू द पास्टमध्ये सतत राहिल्यामुळे, पास्टमध्ये सतत या गोष्टींचा विचार केल्यामुळे तिथे सुद्धा तुमची एनर्जी ड्रेन होते. तर प्लीज डोंट थिंक अबाउट पास्ट, थिंक अबाउट प्रेझेंट अँड थिंक अबाउट फ्युचर कसं प्लॅन करायचं त्याच्याबद्दल विचार करा. पण बी इन नाव गाईज. या क्षणामध्ये राहा. पास्ट आपण चेंज नाही करू शकत, फ्युचरला काय होणार ते आपल्याला प्रेडिक्ट करू शकत नाही. येस, फ्युचरसाठी प्लॅन करू शकतो, पण बी इन नाव. आत्ता हा क्षण जो आहे तो कधीतरी आपण विचार केला होता ना की मला हे इथे इथे पोचायचं आहे. सो बी इन नाव अँड एन्जॉय युअर लाईफ. ऑलवेज चेकिंग फेसबुक, इंस्टाग्राम सतत सतत सतत. आता ऑफकोर्स माझा बिझनेसच आहे म्हटलं तर मला फेसबुक आणि किंवा ज्यांचे बिझनेस ऑनलाईन आहेत त्यांना पर्याय नाही आहे, पण एक थोडासा वेळ बाजूला काढून स्वतःसाठी, मेडिटेशनसाठी किंवा वॉकसाठी असा काढा. ओके. त्याच्यानंतर ओव्हर स्ट्रेसिंग. प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस, छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस. कामवाली बाई नाही आली स्ट्रेस, घरात हे झालं नाही म्हणून स्ट्रेस, मग जॉबला जायला उशीर झाला म्हणजे नका घेऊ स्ट्रेस, कारण स्ट्रेस घेऊन परत स्ट्रेसच येणार. तर रिलॅक्स राहा, प्लॅनिंग करूया आपण की कशा पद्धतीने आपण गोष्टी हँडल करू. डोंट ओव्हर स्ट्रेस. स्लीपिंग लेट, रात्री उशिरा झोपणे, त्यांनी सुद्धा आपली एनर्जी जी आहे ती खूप ड्रेन होते. त्याच्यानंतर हॅव्हिंग पुअर डायट. प्लीज गाईज, डायट चांगलं असणं खूप गरजेचं आहे, त्यांनी सुद्धा आपली एनर्जी ड्रेन होते. त्याच्यानंतर आहे गॉसिपिंग, ओव्हर थिंकिंग. कुठल्याही गोष्टीचा खूप जास्त विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची जी एनर्जी आहे ती ड्रेन होते. गॉसिप केल्याने तुमची एनर्जी ड्रेन होते. नॉट लिव्हिंग इन द मोमेंट, जे आता मी तुम्हाला सांगितलं की आता या क्षणामध्ये तुम्ही नाही आहात, तुम्ही आयदर पास्टमध्ये आहात किंवा प्रेझेंटमध्ये आहात, त्याच्याने तुमची एनर्जी ड्रेन होते. अँड ट्राईंग टू प्लीज अदर्स. दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात आपण आपली एनर्जी खूप ड्रेन करतो, हे आपल्याला अजिबात लक्षात येत नाही. सो प्लीज डोंट बी अ पीपल प्लीजर. ओके. वॉचिंग टी व्ही, again it's like you're draining your energy. Being in a relationship with someone just because you are scared of staying alone. अशा एखाद्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये राहणं जस्ट बिकॉज तुम्हाला वाटतं अरे मी एकटी काय करू किंवा मी एकटं काय करू, माझं काय होणार, या भीतीपोटी टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहणं सुद्धा युअर वेस्ट ऑफ एनर्जी आहे. त्याच्यानंतर ट्राईंग टू विन एव्हरी कॉन्व्हर्सेशन दॅट यू हॅव विथ पीपल. म्हणजे प्रत्येक वेळेला मीच जिंकली पाहिजे, माझंच म्हणणं खरं, हे जेव्हा आपण अति करतो ना तेव्हा सुद्धा आपली एनर्जी जी आहे ती ड्रेन होत असते. त्याच्यानंतर खूप गोष्टी अशा असतात की ज्या प्रत्यक्षात घडत नसतात, पण एक आपण इमॅजिनेशनमध्ये जातो की असं झालं तर, तसं झालं तर, मग मी त्याला हे केलं होतं, मग मी असंच त्यावेळेला असं केल्यामुळे असा त्याचा रिझल्ट आला होता, तर मग मी आता पुन्हा तसं केलं तर. म्हणजे विचार, अनवॉन्टेड विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा सुद्धा तुमची एनर्जी ड्रेन होत असते. सो आता आपण कशा पद्धतीने एनर्जी आपली ड्रेन करतो याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. पण नाव हाऊ टू प्रोटेक्ट दॅट एनर्जी, आय एम गोइंग टू टॉक अबाउट दॅट. डिसाइडिंग नॉट टू एंगेज इन आर्ग्युमेंट्स विथ पीपल हू आरंट लिसनिंग. अशा कुठल्याही आर्ग्युमेंट्समध्ये तुम्ही स्वतःला गुंतवू नका जिथे लोक तुमचं ऐकतच नाही, लोकांना काही फरकच पडत नाही आहे. अशा लोकांशी आर्ग्युमेंट करणं म्हणजे स्वतःचं डोकं भिंतीवर आपटण्यासारखं आहे. समोरचा नाही बदलत किंवा समोरचा नाही ऐकत, मग तिथे जाऊन आपली एनर्जी आपल्याला कशाला वेस्ट करायची. सो डिसाइडिंग नॉट टू एंगेज इन आर्ग्युमेंट्स विथ पीपल हू आरंट इवन लिसनिंग. नॉट ऑलवेज मेकिंग मायसेल्फ अवेलेबल. म्हणजे कधी कधी काय होतं की आपण सगळ्यांसाठी खूप अवेलेबल असतो आणि मग लोक आपल्याला ग्रँटेड घेतात. सो प्रत्येक वेळेला तुम्ही अवेलेबलच राहायला पाहिजे. जिथे तुम्हाला लोक ग्रँटेड घेणार आहेत अशी सिच्युएशन तुम्हाला जर वाटत असेल की मला लोक ग्रँटेड घेत आहेत किंवा माझं कोणी ऐकतच नाही आहे, मला कोणी महत्त्वच देत नाही आहे, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जा. फक्त बरोबर कोणाला पीपल प्लीज न करता तुमचं महत्त्वसुद्धा तेवढंच राखणं महत्त्वाचं आहे. त्या हिशोबाने नॉट ऑलवेज मेकिंग मायसेल्फ अवेलेबल फॉर एव्हरी वन. त्याच्यानंतर रेस्टिंग, आराम करा.
I know we have to earn, we have to work, we are having so much of responsibilities, खूप कामं असतात, पण कधी कधी रेस्टची गरज असते. आता मी सुद्धा महिन्यातनं 2दा मसाज घेते, किंवा मी सुद्धा महिन्यातनं एकदा फ्रेंड्सबरोबर आम्ही बाहेर जातो, जेवतो, किंवा मी फिरायला जाते दर 6 महिन्यातनं एकदा 4 दिवसांसाठी. कारण काय, आपल्या माइंडला, बॉडीला आणि सोलला रिलॅक्सेशनची पण गरज असते, कारण आपण एका लूपमध्ये फिरत असतो. त्या लूपला ब्रेक लागण्यासाठी आणि रिफ्रेश आणि रिज्युविनेट होण्यासाठी रेस्टिंग आणि ब्रेक हे खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही सुद्धा रेस्ट करा, ह्यानी आपली एनर्जी खूप वाचते. आणि दिवसातले असे कुठचे ते 10 ते 15 मिनटं तुम्ही स्वतः शोधून काढा जिथे तुम्ही कोणाशीच बोलणार नाही. मी करते असं बरेचदा. आमच्या इथे बिल्डिंगमध्ये खालतीच एक झाड आहे, तिथे जाऊन मी बसते त्या बेंचवरती, मी शांत बसते, मी कोणाशी बोलत नाही, मी फोन ठेवत नाही जवळ, मी मेसेज करत नाही, काही नाही. बिकॉज अशा पद्धतीने तुम्ही तुमची एनर्जी जी आहे ती रिस्टोर करता. ओके. त्याच्यानंतर टेकिंग द टाईम यू नीड बिफोर रिस्पॉन्डिंग टू टेक्स्ट, कॉल अँड ईमेल. कुठल्याही मेसेजेसना, कॉल्सना किंवा ईमेल्सना पटकन रिॲक्ट नका करू. थांबा, विचार करा आणि मग रिस्पॉन्स द्या. आपण रिॲक्ट करतो, इट्स लाईक सोडा बॉटल, रिॲक्ट करतो, पटकन आपण करतो, ती एनर्जी आपली जाते. विचार करा, लाईक वॉटर बॉटल, किती तुम्ही ती हलवली तर त्यातनं फिज नाही येणार, आणि सोडाची बॉटल तुम्ही हलवली तर फिज येणार. सो पटकन रिॲक्शन देऊ नका, रिस्पॉन्स द्या, विचार करा. त्याच्यानंतर शॉर्टनिंग कॉन्व्हर्सेशन दॅट आर गोईंग इन अ निगेटिव्ह डिरेक्शन. आपल्याला कळतं ना की हे निगेटिव्ह डिरेक्शनला चाललं, की चुकीच्या दिशेला चाललं हे संभाषण. तर असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना, तेव्हा तिथे तुमचं जे कॉन्व्हर्सेशन आहे ते तुम्ही तिथे कट करायला सुरुवात करा. तिथे पार्टिसिपेट करू नका, तुम्ही तुमची एनर्जी वाचवाल. त्याच्यानंतर टेकिंग स्पेस वेन यू नीड. जेव्हा तुम्हाला स्पेसची गरज आहे तेव्हा प्लीज तुम्ही तिथून निघून जा. बिकॉज काय होतं की आपण अनवॉन्टेड गोष्टीमध्ये स्वतःला खूप जास्त इन्व्हॉल्व करतो आणि आपली एनर्जी ड्रेन करतो. स्टॉप आर्ग्युमेंट्स करू नका, कारण त्याच्यामध्ये आपली भयंकर एनर्जी वेस्ट होते. आणि ऑरा अँड चक्रा क्लिनिंग करा. मे बी यू कॅन टेक सॉल्ट बाथ, आपलं पिंक हिमालयन सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट असतं ते आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आठवड्यातनं 2दा वापरू शकता. प्लीज केसांवरनं घेऊ नका, नाही तर केस गळती, खांद्यावरनं घ्या. सो या पद्धतीने तुम्ही तुमची एनर्जी सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर कामामध्ये सुद्धा ना ब्रेक घ्या. कंटिन्युअसली कोणाला दाखवण्यासाठी, प्रूफ करण्यासाठी काम नका करू. तुमच्या स्पीडने तुम्ही काम करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची एनर्जी जी आहे ती सेव्ह करू शकता. आणि तुम्हाला जसं सांगितलं की आठवड्यातनं 2दा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पिंक हिमालयन सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट, जाडं मीठ जे येतं ते घाला एक शेवटच्या मगमध्ये, आणि ते खांद्यावरनं पाणी घ्या. त्यांनी तुमचा ऑरा आणि तुमचं जी एनर्जी आहे ती पण क्लीन राहते आणि ती सुद्धा पॉझिटिव्ह राहते. सो एनर्जी कुठच्या सवयीने आपली एनर्जी ड्रेन होते आणि काय केल्याने तुमची एनर्जी सेव्ह होते याबद्दल आज मला तुमच्याशी बोलायचं होतं. आणि आय एम शुअर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करते ह्या सगळ्या पर्सनली मी स्वतः केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच तुमच्याशी शेअर करते. सो तुम्हाला कोणालाही माझं पर्सनल सेशन हवं असेल तर मी नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर व्हॉट्सॲप करा आणि अपॉइंटमेंट घ्या. माझं चक्रा हिलिंग, टॅरो कार्ड रीडिंग, लेनॉर्मन कार्ड रीडिंग, स्विच वर्ड्स, त्याच्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन, मनी मॅनिफेस्टेशन, रिलेशनशिप मॅनिफेस्टेशन, होओपोनोपोनो, EFT, त्याच्यानंतर इनर चाइल्ड हिलिंगवरती मी बोलणार आहे पुढच्या काही एपिसोड्समध्ये. जर पर्सनल सेशन घ्यायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन कॉल मी. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे मनी ऑइल, बिझनेस ग्रोथ ऑइल, रिलेशनशिप इम्प्रूव्हमेंट ऑइल, त्याच्यानंतर क्रिस्टल्स, त्याच्यानंतर पायराइट स्टोन्स, टंबल्स, हे सगळं अवेलेबल आहे. त्या व्यतिरिक्त मी कॅन्डल हिलिंगसुद्धा करते. सो बाय अपॉइंटमेंट करते हे सगळं. सो तुम्हाला कधी पर्सनल सेशन घ्यायची गरज भासली तर डेफिनेटली तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता. व्हिडिओज बनवते मी, वेगवेगळ्या टॉपिकवरती तुमच्याशी येऊन बोलते, कारण की मला असं वाटतं की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सेल्फ ॲनालिसिस करणं किंवा सेल्फ डिस्कवरी करणं, आपल्याला जर ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल तर ह्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. सो आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि तुमच्यासाठी खूप छान सरप्राईज घेऊन येते एक पुढच्या 2-3 दिवसांमध्ये. तर बघत राहा आणि माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा. आणि सेव्ह युअर एनर्जी, डोंट वेस्ट युअर एनर्जी, बिकॉज इफ नॉट यू नो वन विल. तुम्ही जर तुमच्यासाठी नाही केलं तर कुणीही करणार नाही आहे. सो एनर्जीज कशा पद्धतीने स्टोअर करायच्या आणि सेव्ह करायच्या ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की ते ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा त्याचा रिझल्ट कसा आहे. बघत राहा हील युअर सोल. थँक्यू सो मच.